कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या दहशतवादी विरोधी पथकाला 11 नोव्हेंबर 2024 रोजी माहिती मिळाली की पूर्णगड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये भारतामध्ये अनधिकृत प्रवेश केलेले बांगलादेशी नागरिक राहत आहेत। या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा घातला असता त्या ठिकाणी 13 बांगलादेशी नागरिक मिळून आलेत। त्यांच्याकडे अधिक माहिती व तपास केला असता त्यांच्याकडे भारतीय असल्याबाबतचे कुठलेही प्रकारचे पुरावे नाहीत। त्यावरून हे सर्व भारतामध्ये अनधिकृतरित्या प्रवेश करून राहत असल्याबाबत खात्री झाली। याच आधारे रत्नागिरी पोलीस दलामार्फत पासपोर्ट अधिनियम, परदेशी व्यक्ती अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणाची 3 मार्च रोजी सुनावणी होऊन त्या 13 आरोपींना प्रत्येकी 6 महिने साधी कैद व 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे। रत्नागिरी जिल्ह्याच्या दहशतवादी विरोधी कक्ष यांना एक माहिती मिळाली की पूर्णगड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका चिरेखानीवरती अनधिकृतरित्या प्रवेश केलेले 13 बांगलादेशी नागरिक वास्तव्य करत आहेत किंवा त्या ठिकाणी काम करत आहेत। त्या माहितीच्या आधारे त्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणी हे नागरिक त्या ठिकाणी आढळून आले। त्यांच्याकडे भारतीय असल्याबद्दलचा कुठलाही पुरावा आढळून आला नाही, तर ते बांगलादेशी नागरिक आहेत अशा प्रकारची खातरजमा झाली। ह्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पासपोर्ट नियम तसेच परदेशी व्यक्ती अधिनियम यांच्या अंतर्गत एक खटला पूर्णगड पोलीस अंतर्गत दाखल केला। त्या खटल्याचा तपास आमचे जे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आहेत रत्नदीप साळोखे API यांनी त्याचा तपास केला आणि तपास करून त्या गुन्ह्याचं दोषारोप माननीय न्यायालयासमोर सादर केला। हा दोषारोप सादर केल्यानंतर त्या खटल्याची सुनावणी त्वरित सुरू झाली आणि ह्या कालखंडामध्ये सुनावणी दरम्यान माननीय न्यायालयाच्या हे निदर्शनास आलं की हे लोक बांगलादेशी नागरिक आहेत आणि त्या अनुषंगाने आज दिनांक 3 एप्रिल 2025 रोजी या 13 व्यक्तींना रत्नागिरीचे मुख्य न्याय दंडाधिकारी श्री निखिल गोसावी सर यांनी प्रत्येकी 6 महिन्याची साधी कैद व 500 रुपयाचा आर्थिक दंड अशा प्रकारची सजा सुनावलेली आहे। मी ह्या कारवाईमध्ये सहभागी झालेले आमचे दहशतवाद विरोधी पथकाचे सर्व कर्मचारी तसंच तपास पथकाचे अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी यांचं मी पोलीस अधीक्षक म्हणून अभिनंदन करतो। आज या 13 लोकांना जी शिक्षा देण्यात आलेली आहे त्या लोकांना नंतर बांगलादेशामध्ये प्रत्यार्पण करण्यासंदर्भातली जी कार्यवाही आहे ती सुद्धा रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे तात्काळ सुरू करण्यात येणार आहे आणि त्यांना संबंधित एजन्सीच्या मार्फतीने संपर्क करून पुढील त्यांचा जो मायदेशी जाण्याचा जो मार्ग आहे तो लवकरच सुकर केला जाईल।